केला पाहिजे. ज्या तालुक्यानं पहिल्यांदा ब्रिटिशांचा जॅक नावाचा ध्वज देशामध्ये पहिल्यांदा उतरवला हा क्रांतिकारकांचा तासगाव तालुका आहे. आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या पोटी शेतकऱ्यांच्या पोटी आपण सगळ्यांनी जन्म घेतला. तेच रक्त ते धाडस या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं पाहिजे. माझ्या आधीच्या 2-3 वाक्यांनी या ठिकाणी आपले आपले विषय मांडण्याचा प्रयत्न केला. विषय काय? विषय शेतकऱ्यांच्यावर आलेलं संकट, जे आसमानी आणि सुलतानी संकट आहे, ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय हे विषय संपणार नाही. माझ्या या मायबाप जनतेला आणि मायबाप सरकारला विनंती आहे. या तालुक्यामध्ये 20-22 हजार एकर द्राक्ष बागा आहे. अर्धा द्राक्ष बागा निघाल्या. त्या शेतकऱ्याचं दरवर्षी 2-2.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट, त्याची मजुरी जाते, त्याची खतं जातात, औषधं जातात, मायक्रोन्यूट्रिएंट जातात आणि अशा सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळं सगळा बागायत शेतकरी आणि जिरायत शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की या काँग्रेस कमिटीच्या, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला ती काँग्रेस कमिटी आहे. तेव्हा आपल्या वडिलांनी पहिल्यांदा ब्रिटिशाचा ध्वज या ठिकाणी उतरवला. आज कुठला बाजार नाही. बाजारामध्ये आपण यावं आणि आपण त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून लोकांना पब्लिसिटी करावी, हा उद्देश नाही. काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले. फोनवर सांगितलं, नवे अधिकारी होते, त्यांनी सांगितलं संजय काका, विरोधकांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलंय, तुम्ही तसंच करा. अधिकाऱ्यांना मी सांगितलं, बाबांनो, नौटंकी करणं हे आमच्या लागतात. अरे ज्या लोकांनी मला वाढवलं, ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली, ती घाबरून बसण्यासाठी नाही, ती लढण्यासाठी दिली. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की हा लढा आपल्याला अतिशय ताकदीनं पुढे न्यायचा आहे. अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे आपलं गेले 5-6 वर्ष निसर्गाच्या लहरीपणामुळे आपण या ठिकाणी नुकसानी घेत चाललोय. काय अवस्था आहे? द्राक्ष बागेच्या काड्या आहेत, सोयाबीन आणलंय, उडीद आणलंय, कडधान्य आणले, सगळी केट झालेली अन्नधान्य आहेत. या अवस्था आपण बघतोय. आपला जो दाना भरला पाहिजे तो दाना भरला नाही. द्राक्ष बागेच्या काड्याची अवस्था आपण बघतोय. यामध्ये सगळी छाटलेली गोळी घालावर चाललेला आहे. माल बाहेर निघाला. 15-16 दिवस माल द्राक्ष बाग पोंग्यातनं बाहेर यायला लागायला लागलेला आहे. पाणी राहत थांबलेलं होतं. मुळ्या काम करत नाही, झाडाला मुळ्यावर सुटलेल्या आहेत. अशा या शेतकऱ्याच्या दैनीय अवस्थेमध्ये जर आपण त्याच्या मदतीसाठी गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मागणारा कार्यकर्ता आहे. मला तर असं वाटतं की जे शेतकऱ्याशी प्रतारणा करतील त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मला तुम्हाला भावनाच करायचं नाही. पण कोण मोठा, कोण लहान, कुणाच्या कोंबड्यानं कुणाचं उगवलं, सूर्य उगवायचं म्हणून उगवतोय. कोंबडं कुणाचं वर्ग म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. हे सगळे प्रयोग आपण बाजूला ठेवले पाहिजे. काय होत चाललंय? तुम्ही मला संजय पाटलांनी पूर्वी संघर्ष केला, कधी सत्य केले. अरे जे काम लोकांनी दिलं ते इमान्या, इतबाऱ्या, प्रामाणिकपणानं केलं. पैसे आणले, कृष्णाखोऱ्याचं उपाध्यक्षपद मिळालं, सेंट्रल गव्हर्नमेंट मधलं, केंद्र सरकार मधलं पैसे आणले. 15-20 वर्ष ताकारी असेल, टेपू असेल, आरफळ असेल, पैशाव असेल, सगळ्या योजना थांबल्या होत्या. मी परवा भाषणात सांगितलं. काय सांगितलं?
सोशल मीडियावरती त्याचं कधी प्रेझेंटेशन केलं, कधी त्याचं प्रदर्शन केलं नाही, कधी दर्शन आहे ते सुद्धा लोकांच्या पुढे सांगितलं. माझी भावना ही आहे की आपण केलेलं काम हे आपलं कर्तव्य भावनेनं करायचं असतं आणि त्याची पुण्यही आपल्याला पाहिजे असते, म्हणून मी पाप पुण्य मानणारा माणूस. पण काही लोकांनी मला सांगितलं काका लोकांच्या पर्यंत गेलं नाही तर लोकांना कळणार काय. मला या ठिकाणी आपल्याला विनम्रपणानं सांगायचं आहे की हा लढा, ही हिंमत, ही ताकद या ठिकाणी तासगाव तालुक्याचा वेगळा काही मानव उद्या तिकडे नेऊन उद्या घेता लागतं. माणसाने मला सांगितलं उद्या गुरुवार बाजारचा दिवस आहे, आणायचे 2-3 हजार माणसं मिळत आहेत. पण मलाही बघायचं होतं ज्या शेतकऱ्यांसाठी, ज्या सामान्य जनतेसाठी आपण लढणार आहे ती माणसं आपल्या बरोबर येतात किती हे पण मला तपासायचं होतं. म्हणून बाजारचा दिवस नाही, कुठला देशाच्या फक्त फोनवरनं सांगितलं वाहनं घेऊन माणसं आहे. माझ्याशी मी बोलताना सांगितलं पत्रकार मित्र आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्यांच्या माध्यमातून राज्याला कळणार आहे, देशाला कळणार आहे. त्याचा काय उद्देश आहे? उद्देश एक आहे या राज्याचा शेतकरी सगळा पेटून उठला पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी मिळवल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वस्त रस्ता कामा. काय होणार आहे? काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद व्हायला गेला. सरकारच्या विरोधामध्ये या शेतकऱ्याचा आवाज क्षीण झालाय. हे माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी, मला निरोप आले, काही मंत्री माझ्या घरी येऊन गेले, मला सांगितलं संजय काका मुलाला आमच्या पक्षात द्या. अरे माझ्या मुलाची जशी मला काढली आहे तसं मुलाप्रमाणे वाढवणारी माझी मायबाप जनता त्याची मला काळजी करायची आहे. मला काही भाषण करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही. लोकसभेला आपला पराभव झाला, का झाला, कशामुळे झाला, काय झालं, समाजामध्ये काय चाललंय, एकमेकाच्या विरोधामध्ये समाज कसा उभारायला लागलाय, मूळ प्रश्न आपला गरिबी आणि बेरोजगारी. मगाशी हर्षवर्धन अतिशय उत्कृष्ट वाचन केलं. काय सांगितलं? आपल्या पुढचे प्रश्न काय, आपले शत्रू कोण आहे? आपले शत्रू गरिबी आणि बेरोजगार. काय मुलाची अवस्था आहे? किती वर्षाची मुलं झाली तरी अजून लागणारा अडचणी आहे. काय परिस्थिती आहे? कुठं विदर्भात जावा, मराठवाड्यात जावा, कर्नाटकात जावा, तिथं मुली आणा. कितीतरी पोलीस स्टेशनच्या केसेस आज आपल्याला दिसत आहेत. लग्न झालं महिनाच्या आत त्या मुली थोडा तिथं निघून गेलेल्या सोनं नाणं घेऊन. खरे का नाही करत? आणि तुम्ही मांडायचंय का नाही? आणि मांडणाऱ्याच्या बरोबर तुम्ही ताकदीनं उभारलं पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो पुढचा राजकीय जीवनाचा सगळा अंदाज समजून हा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, हा लढा ना प्रसिद्धीसाठी ना कुठल्या पक्षाच्या फायद्यासाठी. शेतकरी हाच पक्ष, शेतकरी हाच नेता समजून काम करूया आणि ही लढाई जिंकण्यासाठी सगळे आपण संघर्ष करूया. आता काही माणसं म्हणतील अनेक संघटना काम करतायत, त्या कंटाळल्या, थकल्या, कालांतरानं त्या अडचणीत आल्या. पण आपल्याला कर्जमाफी हे एकमेव उद्देश डोळ्यापुढे होता. द्राक्ष बागांची अवस्था ती, सोयाबीनची अवस्था ती, कडधान्यांची अवस्था ती, त्याच्यामध्ये माती 7-7 किलो धरायला लागले, मॉइश्चर 18-19% धरायला लागलं. जरी सरकारनं त्याची एमएसपी धरली तरी सुद्धा एमएसपी पेक्षा 400-500 रुपये भाव कमी येतो. कारण तो व्यापारी सांगतो मॉइश्चर 10 पाहिजे, मॉइश्चर 18 येतं, पैसे कापले जातात. आणि त्या शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, तो पीक कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला लागला, मागचे खर्च भागवण्यासाठी पुढचे पैसे उचलतोय. बँका असतील, मल्टीनॅशनल बँका असतील, या ठिकाणी काम करणाऱ्या नॅशनल बँका असतील, शेड्यूल बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पतसंस्था असेल, खाजगी सावकारी असेल,
तेव्हा या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण प्रतिकार केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, तेव्हा त्यातून आपली सुटका होणार आहे. तिथनं दुपारी आपण पुन्हा चौघ्या तिकडे ठेवलेला आहे. एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या. काही माझे हितचिंतक मित्र आहेत, काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं आहेत. मी सांगितलं गर्दी धुंदा पैसा चालवायचा नाही, नाणं वाजवूया आणि मग संघर्ष करून हक्काने ते पुढे जाऊया. एका ठिकाणी गोळा करा, बातम्या सांगा. आज अवस्था आपण बघता ते आम्ही पोलीस यंत्रणेला 2 दिवस आधी सांगितलं आणि आवाज केलं की या वेळेमध्ये इकडे वाहणार. ही शेतकऱ्यांची वाहन आहे. शेतकरी किती एकजुटीने रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका, ही चिंगारी लावल्यानंतर वनवा पेटल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे दाखवायसाठी या शेतकऱ्यांनी आपली वाहनं आणली. की प्रवाशांची वाहनं अडवून त्यांची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा, यासाठी हा शेतकरी कधीच तेवढा निवळ शेतकरी या परिसरातला नाही. आज आपण तासगाव कोटे मंडळाचं घेतलं. जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही मला खासदार म्हणून 2 वेळा काम करण्याची संधी दिली. पण म्हणता आधी पाया बसतो, आधी तालुक्यात काम करू आणि नंतर जिल्हा हे डोळ्यापुढे मानून का आपणाला भय भीती धाड दगडशाही काहीही आपल्याला त्या गोष्टीची तमा नाही. माझे हात जोडून राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या मायबाप जनतेसाठी ही संपूर्ण कर्जमाफी जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही या ठिकाणी लवकर पूर्ण करा. शेतकरी अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. हे दिवस बदलतील, पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्ष प्रयत्न करतोय. त्याचं सगळं थांबलंय, त्याचं सगळं फुटलंय. तेव्हा अधिक आमची परीक्षा घेऊ नका. मला राजकारणामध्ये कुणाला जिरवायचं आहे त्याच्याशी 2 हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे. पण त्या शेतकऱ्यांच्या आड येत असाल, शेतकऱ्यांच्या लढण्याला जर लावणार असाल तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण बघायचं असेल तर बघ. त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून, तुमची अवेळा सोडून, जनतेची अवेळा सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही. काय आमदार खासदार झालो म्हणजे काही कवळा शिकले असं नाही. तेवढं नेतृत्व अजिबात असत नाही. माझी आपल्याला विनंती आहे की काय आज दिवस आहे. मराठ्याच्या विरुद्ध लंगर उठतोय, ओबीसीच्या विरुद्ध अमका उठतोय. सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वनीती येते. काय धोरण आहे, काय प्रकार आहे. तुमचं ह्या मूळ प्रश्नापासून लक्ष बाजूला गेलं पाहिजे. काय भाषण करतोय आम्ही, कुणाला अंगावर सोडतोय, काय पेरतोय ते उगवून आलाय. अरे बाबा रावणाची लंका जळाली, तुम्ही आधी सारखी पत्ती आहे. सगळ्या देवांना आणि ग्रहांना त्यानं बंदिवासात ठेवलं होतं. त्या रावणाची लंका जळाली. अरे तुम्ही रावणापेक्षा वाईट काम करायला जाऊ नका, करू नका. अतिशय वाईट अवस्था आपल्याला येईल. पण या समाजाचं नुकसान चाललंय. कोण कुणावर काय बोलतोय, काय बोललं पाहिजे, जिल्ह्याचा इतिहास परंपरा काय, कोण कुणाला मुलगड्या करून काय करतोय, कोण कुणाला आक्षेप घेऊन जाती धर्मामध्ये विश्वनी पेरतोय, ते चांगलं नाही. तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणसं 5-6 वर्षापर्यंत कोण कुणाला शेजारी राहतोय तर शेजार धर्म पाळणारी माणसं आपण बघत होतो. भावकी गावकी ही निश्चित असायची. आज काय ते अख्ख्या जातीच आहे, ते अख्ख्या जातीच आहे, ही जात पुढे येते, ह्याला विरोध करा, मग आपलं राजकारण साधवा. अरे कोणतरी आमदार, कोणतरी खासदार, कोणतरी मंत्री होण्यासाठी एवढी खालची पातळी गाठू नका. लाख चाहे तो क्या होगा वही होगा तो मंजुरी बुरा होगा. हे लई दिवस चालत नाही आणि थोडा संयम ठेवला. जाऊ दे, काही गोष्टी
सांगितले ऐकल्या गेल्या नाही, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी भान ठेवला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये पूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं करू नका. राजकारणामध्ये कोण सत्तेवर येईल, कोण जाईल, कोण ताम्रपट घेऊन आलेलं नाही. या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आमदार होऊन गेलेले आहेत. दत्ताजीराव तात्या झाले, जी बापू झाले, संपत नाना झाले, दिनकर आबा झाले, बाबासाहेब तात्या झाले, दिनकर आबा झाले, आनंद आबा झाले, आत्ता रोहित पाटील आहेत. आणि पण सगळी ही सत्ता क्षणाची आहे. आपण लोकांसाठी चांगलं काम करूया. माझे आपल्याला हात जोडून विनंती आहे. मान अपमान नाही, मी काही त्याचा प्रमुख नाही, मी काही त्याचा मोर्चा नाही, पण हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. ज्याने आपल्याला उभा केलं, ज्याने आपल्याला तळहाताच्या पोराप्रमाणे जपलं, ज्याने आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली, त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया. राजकारणामध्ये मधले दिवस कुणाला कुणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही, पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे, कुणी बोलायला तयार नाही. कोण बोलतंय? मागाशी कोणतरी सांगितलं बच्चू कडू बोलताय. तो युक्तीला लढायला लागलाय प्रशांत शेतकऱ्यांसाठी. आपल्याला हा आवाज जर मोठा करायचा असेल, हा संघर्ष मोठा करायचा असेल, ही कर्जमाफी मिळवायची असेल, तर आपली एकजूट असली पाहिजे. तुम्ही समजून घ्या. आज इथं आलो, भाषण केली, बरं वाटलं, तेवढ्याने विषय संपणार नाही. मागाशी मी सांगितलं मेंढ्या घेऊन माणसं आले, शेरला मेंढ्या, बैलगाड्या, ट्रॅक्टर आहे, काही गावातले डंपर माणसांचे शेतकऱ्यांचे आहेत, ते माती भरून आलेले आहेत, भरणारी माती इकडची तिकडे देतात. जेसीबी आहे, शेतकऱ्यांची वाहन आहे, काहीतरी करून माणूस आपलं पोटपाणी चालवण्यासाठी उद्योग करणार, ते सगळे घेऊन रस्त्यावर आले. म्हणून मगाशी मी सांगितलं की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे, त्यांना तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी पाहिजे. कुणाला नेता बनवायचं नाही, कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही. शेतकरी आमचा पक्ष आहे, तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला राज्यात द्यायचा आहे. यासाठी आपण सगळे प्रामाणिकपणे काम करूया. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण आपण सकाळी 9 वाजल्यापासून म्हणजे गावातलं 7 वाजता निघाला. 7 वाजल्यापासून तुम्ही सगळे येतात. या चौकामध्ये बसून जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग बघितलं तर प्रवाशांची वाहनं नाही, 3-4 किलोमीटर लागलेली वाहनं ही शेतकऱ्यांची आहेत. बाजार आहे, गर्दी करा, लोकांना त्रास होऊ द्या, पण आमचं राजकारण साधू द्या, ह्या सुद्धा भावना ठेवल्या नाही. आणि एवढी कमजोर प्रवृत्ती तुम्ही आम्हाला दिलेली नाही. तुमची शक्ती पाठीशी आहे, म्हणून आपण सगळे लढायला सज्ज होऊया. मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोललो, त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या आपल्या भांडण लावून, जाती धर्मामध्ये विष पेरून, कुठला पक्ष, कुठला झेंडा, कुठलं चिन्ह, कुठला नेता, याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया. मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही प्रश्न लढे उभा करायचे आहेत, त्या लढ्यामध्ये तुम्ही सातत्यानं आलं पाहिजे. हा एकटा संजय पाटील बोलला म्हणजे लढा संपत नाही. तुम्ही आला तर हे यश मिळणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे. ही भूमिका या निमित्ताने मी आपल्याला करतो. तरुण मुलांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो की आपल्या पुढे अनेक प्रसंग उभा राहिलेले आहेत. शेतीचा प्रश्न आहे, नोकरीचा आहे, बेरोजगारी आहे, लग्नाचे प्रश्न आहेत, बँका, पतसंस्था सगळ्या हैराण होऊन गेलोय. तेव्हा आपणही त्याचं नियोजन या लढ्यासाठी कसं करतोय, तसं आपल्या शेतीचं करण्यासाठी या राज्यामध्ये काही प्रमुख माणसं आहेत. द्राक्ष बागेमध्ये काम करणारी, ऊस शेतीमध्ये काम करणारी, ऊस शेतीच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली. मी 4-5 कारखाने आपल्या आसपासचे आहेत. मी या ठिकाणी फोन केला क्रांती कारखान्याच्या पार्लेकरना, मी फोन केला मुरगिरी शुगरच्या जाधवना, मी फोन केला पवारना,
मी फोन केला प्रशांत पाटील राजाराम बापू कारखान्याचा, त्यांनी काय सांगितलं, शेतकऱ्यांना लावलेल्या ऊसाची वाढ ही खुंटलेली आहे, त्याचंही 50% नुकसान आहे, त्यानेच कमी येणार आहे. जसा द्राक्ष बागायचा अडचणीत आहे तसा ऊस शेतकरी अडचणीत आहे, तसा आपला सगळा कोरडवाहू शेतकरी अडचणीत आहे. आणि ह्यांचे पंचनामे मला वाटतं या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले आहे. साहेब आम्ही यंत्रणेला या सगळ्यांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की या शेतकऱ्यांचे जे पंचनामे आहेत, जे पलीकडं बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, सिना नदीच्या काठी जे पंचनामे सुरू आहेत, तसे पंचनामे आमचे होऊ द्या. तसंच आमचं नुकसान झालेलं आहे, किंवा द्राक्ष बागेचं त्याहून अधिक झालंय. त्या जनावरांना तिथं वाहून गेले, घरं पडली, माती वापरून गेली, पण त्याच्या पलीकडचं जे नुकसान आहे हेही ते करतात. तसंच आमच्या शेतकऱ्यांचं सरसकट पंचनामे करा. तुम्ही नुकसान भरपाई देत नाही, त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई लाखो रुपयाची आहे, तुम्ही हेक्टरी 22,500 रुपये घेताय बागायत शेतीला, आणि कोरडवाहूला कमी पैसे देताय, 17,500 आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी उद्या राहू नये. कुणी केलं, काय केलं याकडे न जाता आपल्याला या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही सरसकट करा, त्या शेतकऱ्याला दिलासा द्या, कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे. ही पुण्याही आपल्याला बांधून घ्यायची आहे, म्हणून तुम्ही सगळेजण काम करा. हा लढा एक दिवस करून थांबून यश मिळणार नाही, ते उद्याच्या काळामध्ये तीव्र करावा लागणार आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ही विश्वनी थांबवली पाहिजे, आणि माणुसकी म्हणून आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो पाहिजे. म्हणून एक शेवटचं वाक्य आपल्याला सांगतो, माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आपले सुरू, जिंकू किंवा मरू हा निर्धार सगळ्यांनी करूया. या ठिकाणी शपथ घेऊया, या ठिकाणी आपण केलेल्या निर्धाराची सगळ्यांनी जाणीव ठेवून इथून पुढच्या काळामध्ये काम करूया, एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो. पदरचं डिझेल घालून, बागा छटाईचे दिवस असून आपण या ठिकाणी सगळे आलात, या ठिकाणी मनापासून आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे हा विश्वास देतो. एकटा संजय पाटील नाही तरी माझे सगळे बसलेले सहकारी, मी जसं मुलाला विचारलं ना तसं कार्यकर्त्यांना विचारलं. आता जरा सत्तेत पैसे आणले, ताकारी टेंबूळ मैशाल योजनेला कमीत कमी 6-7 हजार कोटी रुपये योजना पूर्णत्वाला नेल्या, ते काम इमानदारीने केलं. सत्तेत बाहेर आलं, शेतकऱ्याला आवाज क्षीण झालाय, शेतकरी डोळ्यापुढे ठेवून पुन्हा लढा सुरू करण्याची भूमिका घेतली. तेव्हा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनाही विचारल्या. जरा बाटलीत बंद झालेलं भूत होतं, तुम्ही उघडलंय, आता तुम्ही झपाटल्यासारखं सगळी काम करूया. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा संघर्ष शेतकऱ्यांचा आपण पुढे नेऊया. त्या सगळ्यांनी जीवाभावाची साथ दिली. एक संजय पाटील काही करू शकत नाही, त्याला उभारणाऱ्या अनेक शक्तींचे आशीर्वाद आहेत. ती आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याशिवाय हा लढा होणार नाही. तेव्हा माझे सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, जनता असेल, शेतकरी असतील, युवक वर्ग असेल, हा लढा आपण ताकदीने उभा करूया एवढी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही आवाज, एक मिनिट, आवाज आपल्याला राज्य सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, इतक्या मोठ्यानं घोषणा द्यायची आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोणा, आवाज कोणाचा, बस तेवढं ताकदीनं लढूया. जय हिंद. जागा सोडू नका, निवेदन द्यायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, शेतकऱ्यांना खाली बसा. 2 मिनिटं बसा. शेतकरी एकजुटीचा विजय, शेतकरी
खाली बसण्याची विनंती